घरातील कामे उरकून सकाळी भाजीपाला आणायला गेलो आणि सकाळ सकाळी फ्रेश असा भाजीपाला होता. आणि हे बघा आमच्या मंडळाचे अध्यक्ष सकाळीच त्यांची फरारी घेऊन फिरतीवर निघाले होते. कामाची माणसं आहेत बाबा, कधी कधीच दिसतात. आणि चिवताई कुठे जरी गेली ना शांत बसत नाही. इथं पण तिची अशी काही धडपड चालूच होती बघा. तिला म्हटलं तूच बस भाजी विकायला, तुझ्या ह्यानं भाजी तर जास्त खपल. मग काय भाजीपाला घेतला आणि थेट घरी येण्यास निघालो. पण तितक्यात वाटेत पुन्हा अंकुश मामा आढळला. मग मामा भाजीची भेटगाठ करून पुन्हा घरी निघून आलो. आणि आता भाजीमध्ये फ्रेश अशी कांद्याची पात यायला चालू झालेली आहे. मग त्याचीच आज तुम्हाला एक रेसिपी दाखवते. कांद्याची पात धुवून ना स्वच्छ अशी कट करून घेतले आणि कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतले. मी नाही ते मिरची आणि लसूणचा ठेचा बनवून घेतला होता, तोच त्याच्यामध्ये टाकून दिला. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली आणि सगळी कट केलेली कांद्याची पात त्याच्यामध्ये टाकून घेतली. आणि कांद्याची पात 2 मिनिटं चांगली तेलामध्ये परतून घेतली. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि पुन्हा थोडीशी परतून त्याच्यावरती प्लेटच झाकून घेतली. कांद्याची पात शिजल्यानंतर त्याच्यामध्ये बेसन कालवून ठेवलं होतं पाण्यामध्ये, तेच टाकून घेतलं. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं. तुम्हाला घट्ट बनवायचे असेल, पातळ बनवायचे असेल, त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आणि भाजी बारीक गॅसवर शिजते तोपर्यंत चपात्या बनवून घेतल्या, कारण भाकरीचं पीठ संपलं होतं. चपात्या बनवेपर्यंत इथं आपली भाजी सुद्धा मस्त अशी शिजली होती. मग घेतलं ताट बनवायला. रोजच नवऱ्याला खिचडी भात घातला तर नवरा वैतागून जाईल ना, म्हणून अधून मधून असं टेस्टी टेस्टी बनवायला लागतंय बाबा. इथे चिवताई सुद्धा ना चपाती खायचं काम करत होती. आणि आज कांद्याची पात, शेपूची भाजी, चपाती, भात असा मेन्यू होता. चला मग टाटा, बाय बाय.